ईश हा देव असे माझा. नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे. भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 26व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं अत्यंत प्रेरणादायी असं चरित्र सध्या आपण पाहतो आहोत. त्याचाच पुढचा भाग आज आपण पाहूया. मंडळी, इंग्रजांनी भारताचं हस्तांतरण करण्यापूर्वी भारतातल्या संस्थानांना भारतात किंवा पाकमध्ये सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा जो पर्याय दिला होता तो भारताच्या एकात्मतेच्या आणि अखंडतेच्या दृष्टीनं धोकादायक होता. पण सुदैवानं सरदार पटेलांसारखं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व या काळात आपल्या भारताला लाभलं होतं. सरदार पटेलांनी एक एक करून सगळी संस्थानं भारतात सामील करून घेण्याचे अखंड प्रयत्न सुरूच ठेवले. काश्मीरचा प्रश्न सरदार पटेलांना पूर्णपणे जरी सोडवता आला नाही तरी आज काश्मीर भारतामध्ये असल्याचं श्रेय आपल्याला पटेल यांनाच द्यावं लागेल. काश्मीरचा प्रश्न पटेलांकडं असलेल्या गृह खात्याच्या अखत्यारीतून नेहरूंनी काढून घेतल्यामुळं पटेलांना नंतर काश्मीर संबंधानं फारसं काही करता आलं नाही. स्वतंत्र भारत बलशाली करण्याचे पटेल यांचे प्रयत्न तर अखंड सुरूच होते. त्यांचं वय या सुमाराला 72 वर्षांचं होतं. पण मंडळी, या वयातसुद्धा या लोहपुरुषाची अखंड धावपळ, दौरे आणि भेटीगाठी सुरू होत्या. एकात्म आणि अखंड भारताचं स्वप्न त्यानं साकार करायचं होतं. त्यासाठी पटेल न थकता काम करत होते. याच धावपळीमुळे त्यांना मार्च 1948मध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आणि म्हणून विश्रांतीसाठी पटेल डेहराडून इथं आले होते. पण नेमका त्याचवेळी हैदराबादचा प्रश्न आवासून उभा राहिला. मंडळी, हैदराबाद हे भारतातलं त्यावेळचं अतिशय महत्त्वाचं आणि शक्तिशाली असं एक राज्य होतं. पण हैदराबादचा निजाम पाकिस्तानची संधान साधून होता आणि वेळोवेळी हैदराबाद स्वतंत्र राहणार अशी घोषणा करत होता. मंडळी, हैदराबादमधली प्रजा ही बहुसंख्येनं मुस्लिम होती आणि रजाकार या मुस्लिम संघटनेनं हैदराबादमध्ये मुस्लिमेतर लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली. कासिम रजवी हा रजाकारांचा नेता होता. तो भडक भाषणं करून रजाकारांना हिंदूंविरुद्ध चिथावणी देत होता. निजामानं भारताबरोबर केलेल्या कराराचं उल्लंघन करायला सुरुवातही केली होती. काँग्रेसच्या नेत्यांना अटक करून त्यानं तुरुंगात टाकलं होतं आणि पाकिस्तानला तर निजामानं चक्क 20 कोटींचं कर्ज मंजूर केलं होतं. निजामानं आपलं संस्थान स्वतंत्र म्हणून घोषित करावं, आपल्या सैन्यात इंग्रज सैनिकांची भरती करावी, त्याचप्रमाणे गोवा हे राज्य आपल्या राज्याला जोडून घ्यावं, हैदराबाद आणि गोव्याला जोडणारी एक स्वतंत्र रेल्वे लाईन टाकावी आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यत्वासाठी अर्ज करावा. या सगळ्या गोष्टींसाठी निजामाला इंग्रजांकडून उत्तेजन दिलं जात होतं. याशिवाय निजामाला आपल्या राज्यात इत्तेहाद अल मुसलमीन या जातीय संघटनेची बांधणी करून मुस्लिमेतरांना दाबून टाकायचं होतं. मॉक्टन म्हणून एक इंग्रज अधिकारी निजामाचा घटनात्मक सल्लागार होता. त्याचे आणि माउंटबॅटन यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. या मॉक्टन महाशयांचं एकच काम प्राधान्यानं सुरू होतं, ते म्हणजे निजाम
आणि त्याचं राज्य अधिकाधिक शक्तिशाली कसं होईल हे पाहणं. त्याचप्रमाणे पाकिस्तानचे सर्वेसर्वा जिना यांचासुद्धा हैदराबादवर डोळा होता. या सगळ्या गोष्टी पटेलांना काळजीत टाकणाऱ्या होत्या. हैदराबाद संबंधामध्ये काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. पटेलांसाठी काश्मीरपेक्षाही हैदराबाद हे अधिक महत्त्वाचं होतं. त्याचं कारण म्हणजे हैदराबादचं भारतातलं महत्त्वपूर्ण स्थान. मंडळी, पटेल यांच्या मते हैदराबाद म्हणजे जणू भारताचं पोट. या पोटालाच जर कॅन्सर झाला तर तो सगळ्या शरीरभर पसरण्याचा धोका होता आणि हैदराबादचं अनुकरण इतर राज्य करण्याचाही धोका होता. हैदराबादमधल्या भारतविरोधी कारवायांचा धोका पटेलांनी वेळीच ओळखला होता. निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी पटेल समर्थ होते, पण दुर्दैवानं निजामाशी या संदर्भात बोलणी करण्याचे अधिकार नेहरूंनी पटेलांसोबत माउंटबॅटन यांनाही दिले होते. खरं म्हणजे पटेलांना निजाम आणि ते स्वतः या व्यतिरिक्त कोणा तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप नको होता. पण नेहरूंच्या प्रस्तावाला त्यांनी नाईलाजानं मान्यता दिली. पटेल या प्रश्नाकडे एक राज्य भारतात कसं सामील करून घेता येईल आणि त्याचा भारताला असलेला धोका कसा टळेल या दृष्टीनं बघत होते. आणि नेहरूंना मात्र आपण काही कारवाई केली तर निजामाच्या राज्यातील मुस्लिम प्रजा नाराज होईल ही भीती होती. या संदर्भात सरदार पटेलांनी माउंटबॅटन यांना अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की आता या परिस्थितीत हैदराबादसमोर भारतात सामील होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इत्तेहाद अल मुसलमीनच्या कारवायांनी मुस्लिमेतर लोकांमध्ये दहशत निर्माण केली जाते. हैदराबादमध्ये सुरू असणाऱ्या कारवाया जिनांच्या चिथावणीनं सुरू आहेत. मॉकटन यांच्या पाठबळानं निजामानं भारतात विलिनीकरणाचा प्रस्ताव फेटाळला होता. त्याऐवजी आम्ही भारताशी सहयोग करायला तयार आहोत असं त्याचं म्हणणं होतं. पण पुढे हैदराबाद आणि पाकिस्तान शक्तिशाली झाल्यानंतर त्यांनी हा सहयोगाचा करार सहज धुडकावून लावला असता. निजाम आणि मॉकटन यांच्यात गुप्त खलबतं सुरू होती. ते पाकिस्तानच्या संपर्कात असल्यानं भारताबरोबर कोणताही समझोता होण्याची चिन्ह दिसत नव्हती. अशातच माउंटबॅटन यांनी जैसे थे कराराची कल्पना मांडली. पण हा जैसे थे करार भारताच्या दृष्टीनं धोकादायक होता. या कालावधीत निजामानं आपलं सैन्य सामर्थ्य वाढवायला सुरुवात केली होती. हैदराबादमध्ये जातीय दंगे तर सुरूच होते. रजाकारांच्या चिथावणीनं सशस्त्र पठाणांच्या टोळ्या शहरात अन्याय, अत्याचार आणि लुटालूट करत होत्या. हिंदूंना तिथं राहणं अशक्य होत होतं आणि त्यामुळं हिंदू जनता मोठ्या संख्येनं शहरातून बाहेर पडत होती. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. या पुढचा हा हैदराबाद भारतात सामील होण्याचा रोमहर्षक इतिहास आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. अशी घडावी माझ्या हातून, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा.
गावपुरांची भरुनी ओंजळ प्राण ज्योतीने ओवाळीन मी देवांचा राजा हो 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 देश हा देव असे माझा देश हा